मला दुसरा कसलाही मोह नाही, फक्त इंडिया पाकिस्तान मॅचचा आहे. इंडिया मॅच जिंकू द्या. एखाद्या वेळेस फोनचा मोह सोडील, पण मॅच इंडियाच जिंकली पाहिजे. कोणी आहे का हॉटेलमध्ये? अरे कोणी ऑर्डर घ्यायला येणार का? सर एकच सांगतो तुम्हाला, इंडिया पाकिस्तान मॅच हा जगातला सगळ्यात मोठा मोह आहे आणि त्याच्या पुढे काहीही छोटच आहे. येस भाई, त्यासाठीच आपल्या डोक्यात एक झोमलास्टिक आयडिया आली. आपण मोठी स्क्रीन लावू इकडे आणि त्याच्यावर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच दाखवू इकडे. गुड वन, गुड वन. हे आणखी एक करायचं का? काय? अरे आज जे यांचं ट्रेनिंग होतं ना या मुलींचं, त्याचा काहीतरी क्रिएटिव्हली वापर करूया ना. कसा? त्यांना चीअर लीडर वगैरे बनवूया ना. येस भाई, म्हणजे काय सगळ्यांना असं स्टेडियम मध्ये मॅच पाहिल्याचा फील येईल. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या डान्स वगैरे करतील, आपणही करू. येस नाही नाही नाही, आपण भाई हे करू, कॉमेंट्री करू मराठीत. आत्ताच्या मॅचचं काय? पण कुठली मॅच? ही मुक्ताची मॅच. भाई वेळ लागेल, श्रद्धा आणि सबुरी. चल, ती तयार होतीये तोपर्यंत आपण मॅच खेळूया. काय? हेच आत्ता जोनिताने आपल्याला ट्रेनिंग दिलं ना रॅम्प वॉकचं, मग आपण आपल्यात खेळूया ना मॅच. हा, जोनिताला जज करून देत, आपण रॅम्प वॉक करायचा. काय सर, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मधली इंडिया पाकिस्तान मॅच हा किती मोठा मोह असला तरी तो उद्या येणार आहे. हा, तोपर्यंत मुक्ता मोहक होणार आहे. मग बघूया आपल्यापैकी जोनिताला कोण मोहित करते ते. तर मंडळी, मुक्ता तयार होईपर्यंत आपल्याकडे थोडा वेळ आहे आणि युनिव्हर्सल थिअरी आहे. वेळ हा गळक्या नळासारखा असतो. म्हणजे आपण तुटी कितीही आवळली तरी ते पाणीरूपी वेळ असं वाहतच असतं. हा, तर आता आपल्या हातात आहे की त्याच्या खाली घागर धरून त्या पाण्याचा. काय आणतो घागर? नाही, अरे काय बोलतोय मी? हा काय बोलतोय? हा, तू बोल. मला असं म्हणायचंय की वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. तर या वेळेचा आपण सदुपयोग करूया. काय आहे, खूप कमी वेळेला आयुष्यात आपल्याला इतकी सुंदर आणि इतकी टॅलेंटेड गुरु लाभते, नाही का? नुसते हे करू नका. त्यांनी आपल्याला काहीतरी विद्या शिकवली आहे. हा, तर ती विद्या आपल्यात किती उतरली आहे हे त्यांना दाखवायची वेळ आता आलेली आहे. कळलं? पण त्या शिकवणार नाहीत मला. शिकवलं ना आता? नाही, मी बघितलं. मजा बस बस, म्युझिक वाजव. नाही बस ना. नाही यांच्या समोर चालतं. हा, मग तेच सांगत होतो ना आधी मी. हा, तर आता आपण सगळे जोने शिकवलेला रॅम्प वॉक तिच्या समोर करणार आहोत. अर्थातच जो जज आहे आणि ती सगळ्यात जास्त मार्क ज्याला देईल तो विनर असेल. मी एकलव्य मागून बघून. चल चल, सगळ्यात आधी उर्मिला. लाजायचं नाही, करायचं. हा, रेडी? येस, कम ऑन. हे वा वा. नॉट बॅड, नॉट बॅड. व्हेरी नाईस. चला आता लक्ष्मण, ये एकलव्य. अंगठा कापून घे ना. मी तुझं नाही नीट केलं नसतं. चल चल, सुरू करू?
एकलव्य असं म्हणालास ना तू स्वतःला, साधारण भीमासारखा चाललास आता तू, कळलं? आणि आता अर्थातच मी अजो एनी म्युझिक. हे म्युझिक फारच सोपं होतं. काहीतरी असं जरा चॅलेंजिंग दे ना मला प्लीज. का? काय 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 सेकंड राऊंड मध्ये गेलोय मी ऑलरेडी. तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये आउट आहात, कळलं का? भीम जो प्लीज. कार्टून नेटवर्क बघू ना आता तू काय करतोस. जो म्युझिक. बाई एक सेकंड, मला एवढंच सांगायचंय की बाई मला माहितीये मॉडेल होऊ शकणार नाहीये मी, ते माहितीच आहे. पुढचं ऐक. पण जॉनिता तू जे सांगितलं ते आपल्याला व्यवस्थित लक्षात आहे. बॉडी स्ट्रेट, खांदे खाली, छाती बाहेर, नजर समोर. म्युझिक. ऐसा है. And the winner is. So the winner is Papya. No. Are you serious? Are you serious? बाई एका प्रकारे स्वयंवर आहे. नाही परीक्षा ही. हा स्वयं. हॅलो जो काहीतरी गडबड होती. नो जो नो एक सेकंड. जो मी व्हेरिएशन दिलं होतं. आय गेव यू 2 व्हेरिएशन्स, तरी कसं काय जिंकला? नो दिस इज नॉट फेअर यार. जो नो आपले पर्सनल रिलेशन एका बाजूला आणि कॉम्पिटिशन एका बाजूला. मला जेन्युअनली सांग जो काय हे बघ आपण ऍटिट्यूड याला कसं मार्क दिलेस तू याला? तू अजून तिकडेच आहे बाई, सगळं बदललं आता. तू अजून तिकडेच आहे. तुला खूप वेळा सांगितलंय, आता परत एकदा सांगतो, हॉटेल चालवणं हा आपला मुख्य व्यवसाय आहे. हे नाही. चिड आता चिड बाई, आपल्या विनोदावर ही असली म्हणून तू चिड आता. नाही मी काय चिडीन. आणि मुळात हा याचा विनोद नाहीये, हा साहिलने केलेला विनोद आहे. हा याने ढापलेला आहे. अरे बाई हो तेच म्हणतो, बरोबर आहे, साहिलचाच विनोद आहे बाई. पण ते आता मी इथे आता एकदम परफेक्ट होते या ठिकाणी. हे मुक्ता वगैरे एक तर येत नाही, इतका वेळ झाला, तुला एवढा चान्स दिला बोलायचा. अरे यार आहे पटकन. आपल्या खयाली पुलावच्या फॅशन शो मधली शो स्टॉपर मुक्ता राणे, द सुपर मॉडेल ऑफ 2017, माजलगाव, बीड जिल्हा. अरे सौंदर्याचा बाले किल्ला बीड जिल्हा, बीड जिल्हा. सौंदर्याचा बाले किल्ला बीड जिल्हा, बीड जिल्हा. आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या लाडक्या मैत्रिणीचं, सौंदर्यवती मुक्ता.
किती वेगळी दिसतेस आणि छान. पण आता छान हस बघू म्हणजे सुंदरही दिसशील. कारण काय आहे, युनिव्हर्सल थिअरी आहे. ब्युटी मे नॉट ब्रिंग हॅपीनेस, बट हॅपीनेस ऑलवेज ब्रिंग्स ब्युटी. मुक्ता तू खरंच खूप सुंदर दिसतेस. ब्युटिफुल. आमच्या रूम मधल्या आरशाला तर फुल कॉम्प्लेक्स आलाय आता. आणि इतकं सुंदर असताना मी मुक्ताला कधीच पाहिलं नाही. खरंय यार, म्हणजे मुक्ताची एक अशी वेगळीच बाजू आज बाहेर आली. केला ना चॅलेंज पूर्ण. कसलं चॅलेंज? काय मी नाही असंच. मुक्ता तू सांग ना, तुला आत्ता या क्षणी काय वाटतंय ते? आता काय ते चांगलं आहे. म्हणजे तुम्ही सगळे असे पाहू नका ना माझ्याकडे. इकडं तिकडं पहा. अरे वा वा, ते दार बघा. वा वा, किती सुंदर आहे या हॉटेलचं दार. किती छान. तू तिकडे बघ, मी इकडे बघ. इन्व्हिजिबल स्ट्रिंग. हे फॅनची जळमट कोण साफ करणार होतं रे? खरंच खूप बेश वाटतंय. थँक्यू. आणि ते येड्या साईला पण थँक्यू. मला पण असं नेहमी वाटायचं की आपलं पण कौतुक व्हावं, आपल्याला कोणतरी सुंदर म्हणावं. तुम्ही माझं कौतुक तर केलंच, पण मी सुंदर दिसावे म्हणून सगळ्यांनी केवढी मेहनत घेतली. खरंच असं लई दिवसापासूनचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. थँक्यू. आणि तशी तू सुंदरच दिसत होतीस, पण हे एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य आज आपण एक्सप्लोअर केलं, नाही का? आणि हे इथे थांबणार नाही बरं का. तुला असं वाटेल की तुझं चॅलेंज पूर्ण झालेलं आहे, तर तसं नाहीये. ए बाई, हो, फायनल परीक्षा व्हायला पाहिजे ना. काय अरे एवढे सुंदर कपडे घातलेत, आता या कपड्यामध्ये जोने शिकवलेला रॅम्पवॉक झाला पाहिजे एकदा. पाहिजे म्हणजे काही प्रश्नच नाही. ए प्लीज यार मुक्ता, अरे आता बस की. कम ऑन. हे बघ अगदी सोपं. एक काम कर, हॉटेलच्या दाराच्या बाहेर जा, दार लावून घे, आम्ही इकडे असं टेबलवर बसतो, त्याची मस्त एंट्री घे कॉन्फिडेंटली. कम ऑन. येस येस. इथू नको. चल ना. कम ऑन. रेडी मुक्ता? टेन्शन घेऊ नको, काय मस्त होईल. मुक्ता चल चल. काउंटडाऊन देऊ का? म्युझिक लावू का? हा. ये ना गं. बंद मुक्ता. कर, बंद कर. काय चाललंय हिचं? मी जाऊन बघतो. थांबा. अरे बघते, तिला थांब. नाही यायचंय. कोण? मुक्ताताई आहे काय? मी सिंधू, मुक्ताताईची छोटी बहीण.